हॅलो हॅलो हॅलो. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू अवर पॉडकास्ट ईस्ट इंडिया पॉडकास्टर्स. कसे आहात तुम्ही सर्वे? नक्कीच बरे असणार, कारण कारण इंडिया वर्सेस इंग्लंड T20 सामन्याची सुरुवात झालेली आहे. पहिला सामना काल 22 फेब्रुवारीला झालेला आहे आणि इंडियाने तो एकदम तुफान पद्धतीने जिंकलेला आहे. इंडिया आणि इंग्लंड दोघही टीम आपले यंगस्टर्सना खेळवत आहेत आणि एक नंबर मॅच झाली आहे काल. माझ्यासोबत आहेत माझे मित्र साहिल आणि निशांत. वेलकम साहिल, वेलकम निशांत. हॅलो. येस. आपण आज ह्या मॅच बद्दल बोलणारच आहोत, काल झालेल्या मॅच बद्दल बोलणारच आहोत. पण त्याआधी मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे, प्लीज 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 आमचे व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि खाली कॉमेंट करा, जेणेकरून आम्ही तुमच्याशी बोलू शकू. तुमच्या मनात काय ते आम्हाला कळेल, ते आपण असे छान छान गप्पा तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तर बेल आयकॉन पण नक्की दाबा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि येस, बेल आयकनला सुद्धा दाबा. ओके. तर आपण पहिल्या मुद्द्यावरती बोलूया, कालची मॅच. ओके. हम्म. काय वाटलं मॅच बघून? मजा आली असेल ना? एक नंबर. म्हणजे मला मेन आनंद असा झाला, आनंद निमकर सर, ते म्हणजे बरोबर. आपलं वर्ल्ड कप जो आहे 2026चा, तो होणार आहे हम्म. भारतात. हम्म. आणि असे यंगस्टर्स आणि असा फॉर्म बघून म्हणजे दिल खुश हो गया एकदम. करेक्ट. भारत आणि प्रिपरेशन. श्रीलंकामध्ये आहे. भारत आणि श्रीलंका, येस. येस. हम्म. अशा मॅचेस जेव्हा बघतो आणि टीम जेव्हा इतकी छान परफॉर्म करते, सो येणाऱ्या मोठ्या टुर्नामेंट्स कडे बघून खूप अशी छान आशा वाटते की नक्कीच टीम चांगली परफॉर्म करेल आणि ट्रॉफी आपल्याकडे येण्याची जरा शक्यता जरा चांगली 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 वाटत जाते. सो नक्कीच आनंद मिळतो. येस. नक्की साहिल, तुला काय म्हणायचंय? नक्की फुल डॉमिनन्स होता इंडियाचा थ्रू आउट द मॅच, वेदर इट इज बॉलिंग, वेदर इट इज बॅटिंग. मला वाटतं टॉसची जर आपण चर्चा केली तर जॉस बटलरचा नक्कीच तो निर्णय चुकला. त्याचं जर स्टेटमेंट जर तुम्ही बघितलं आफ्टर विनिंग द टॉस, ही वॉज लाईक की सरफेस थोडा ड्राय असतो एडन गार्डनचा, बरोबर. आणि तो मग त्यांनी अतिरिक्त एक फास्ट बॉलर खेळवला. म्हणजे तुम्ही जर फास्ट बॉलर जर बघितलं तर 4 फास्ट बॉलर्स खेळवले. आणि आपल्याकडे जर बघितलं, आपल्या संघामध्ये फक्त एकच अर्शदीप सिंग हा फक्त फास्ट बॉलर होता प्रॉपर. आणि पांड्या एक बॅकअप बॉलर बोलू शकतो, कारण की तो ऑलराऊंडर आहे. येस, अँड नितीश रेड्डी. सो आणि 3 स्पिनर्स आपण खेळवले. करेक्ट. त्याच्या विपरीत त्यांनी 2 स्पिनर्स खेळवले. त्याच्यामधला एक फुल टाइम स्पिनर होता, अब्दुल राशीद. ते त्याला येस. त्याला काय इतकी खास कामगिरी करता नाही आली. आणि दुसरा होता लियाम लिव्हिंगस्टन. बेसिकली ही इज अ पार्ट टाइम बॉलर, आय विल कन्सिडर. बरोबर. त्याच्यामुळे फुल डॉमिनन्स परफॉर्मन्स होता आणि मजा आली बघायला. म्हणजे एका टाइमला तर तुम्ही सोडूनच दिलं होतं, म्हटलं झाली, जिंकली आहे. बरोबर. मला ना ह्याच्यामध्ये कॅप्टनचं सुद्धा थोडंसं कौतुक करावंसं वाटतं, सूर्यकुमार. कारण की जेव्हा त्यांनी अर्ली ऑन हार्दिक पांड्याला इंट्रोड्यूस केलेलं आणि हार्दिक पांड्याने एका ओव्हरमध्ये 18 का 20 रन खाल्ले, म्हणजे हो. 3-4 बाउंड्र्या जॉस बटलरने बॅक टू बॅक मारल्या. त्याच्यानंतर त्यांनी क्विक चेंज करून वरुण चक्रवर्तीला इंट्रोड्यूस केलं. त्याला पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच सफलता नाही मिळाली, पण तरीही त्याला बॅक करून अजून ओव्हर दिली आणि नंतर त्यांनी एका ओव्हरमध्ये 2 विकेट काढल्या. हम्म. हॅरी ब्रूक होता तेव्हा, जॉस बटलर होता, त्यांना बॉल खेळताच नव्हते. दे वर हम्म. जस्ट ट्राईंग टू गेट थ्रू दोज ओव्हर्स. सो बरोबर. नक्कीच सूर्यकुमार यादव कॅप्टनचं विशेष कौतुक. हम्म. नाईस प्रेझन्स ऑफ माइंड की राईट टाइमला राईट बॉलर्सना संधी देऊन छान चेंजेस ऍब्सोल्युटली. आणले आणि इंग्लंडवरती प्रेशर दिलं. प्रेशर दिल्यामुळे सुद्धा विकेट गेले आणि नंतर ते अजून म्हणजे पूर्ण पारी बटलरच्या खांद्यावर आली. तर बटलर एकटा काही करू शकत नाही. इट्स अ टीम बट ही डिड रिअली वेल. 68 रन्स, गेम. मतलब इंडिया वर्सेस बटलर इंडिया वर्सेस असा बटलर. सामना, इंडिया बटलर राईट. असा झालं. सामना आला. नक्कीच. नाही, पण नक्कीच इंग्लंडला अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. अजून 4 मॅचेस आहेत आणि इंग्लंडची पण चांगलीच स्ट्रॉंग टीम आहे T20साठी. त्यांचे पण या प्लेयर्स जे आहेत ते चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत. हॅरी ब्रूक झालं. हॅरी ब्रूक तर बॅक टू बॅक टेस्ट असो, वन डे असो, 4 डे, कुठली कुठली पण असो, त्याचा परफॉर्मन्स चालू आहे चांगला. थोडे तर आता पण ना मला नेक्स्ट. काल प्रेशरमध्ये खेळल्यासारखे वाटत होते. त्यांचे यंगस्टर्स होते. हॅरी ब्रूक होता, त्याच्यानंतर जे 2-3 आले, आय थिंक एकाचा डेब्यू सुद्धा होता. खूप हो. प्रेशरमध्ये खेळत होते आणि नंतर मग काही डॉट बॉल्स गेले आणि रन स्कोर करायचे. मग अंधाधुंद शॉट मारून विकेट सोडल्यासारखं वाटलं मला.
आय थिंक विथ टाइम इंडियाच्या एन्व्हायरमेंटला ऍडजस्ट झाले, एवढा हो. क्राऊड पण बघितला नसेल त्यांनी कदाचित कधी खेळताना. सो क्राऊड आवाजाला ऍडजस्ट झाले की आय थिंक त्यांचे पण परफॉर्मन्सेस बेटर होतील आणि सिरीज अजून रंगत जाईल. नक्कीच. आणि नवीन प्लेयर्स सोडल्यास बाकी इंग्लंडचे जे प्लेयर्स आहे IPL मुळे त्यांना आता सवय आहे इंडियामध्ये खेळण्याची सगळ्यांना. बरोबर. तेच आपण बटलरच्या परफॉर्मन्स मध्ये पाहतो. त्याला इट्स जस्ट लाईक अन IPL ही सिरीज. तर नक्की. त्यांनी परफॉर्मन्स तसाच तगडा त्याचा दिलेला आहे. येस. या विशेष कौतुक मला वाटतं की बॅटिंगचं केलं पाहिजे. म्हणजे ज्या प्रकारे फिअरलेस बॅटिंग झाली, अभिषेक शर्मा असू दे, संजू सॅमसन असू दे, अमेझिंग. म्हणजे संजू सॅमसन वॉज लुकिंग रिअली गुड शेप. मला असं वाटलं आहे 50 तरी नक्कीच आहे. विकेट जाईपर्यंत नक्कीच तगडे शॉट मारत होता. 50 नाही, खूप त्यांनी सुरुवातीची ती एक ओव्हर मध्ये जे हो. शॉट्स मारले, एक बस 6 आणि 3 तिथे 4 आहे. तिथे रिटायर झाला असता तरी काही प्रॉब्लेम नव्हता, कारण ईच शॉट वॉज सो वेल टाइम्ड. म्हणजे सर्वात तिथे त्याचा सर्वात क्लास बेस्ट शॉट, दिसत होता. आय गेस सर्वात बेस्ट शॉट जो त्याने ॲटकिन्सन वॉज द बॉलर राईट. हो, त्याने बस त्याने Atkins. बरोबर ते पहिले लेंथ जज केली, बॅकफुटवर जाऊन जो 6 मारला ना, दॅट वॉज द आय गेस द हायलाइट ऑफ द मॅच. राईट, ऑफ साईडला जो मारला तो म्हणतो. ऑफ साइडला. राईट. करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि इट वॉज नॉट इझी शॉट टू प्ले, अँड द टायमिंग बिहाइंड दॅट शॉट वॉज रिअली अमेझिंग. म्हणजे ऍब्सोल्यूट क्लास. आणि आय आणि थिंक हम्म, जॉफ्रा आर्चर सारख्या बॉलरला फेस करणं सोपं नाही आहे. हो हो त्याचा पेस बघायला गेलं, त्याचे लाईन बघायला गेलं, पण तरी ते फिअरलेस खेळत होते. आणि हो. आय थिंक जेव्हा ट्रॉफी प्रेझेंटेशन चाललेलं तेव्हा अभिषेक शर्मा बोलला की त्यांनी कोचचं कौतुक केलं, त्यांनी टीम मेंबरचं कौतुक केलं की ही वॉज गिव्हन द फ्रीडम टू एक्सप्रेस हिमसेल्फ. म्हणजे त्याचा जो नॅचरल गेम हम्म, आहे तो बॅक केला गेला. सो टीम कमिटीची आणि कोचिंग स्टाफची पण इथे थोडीशी कौतुक करणं गरजेचं आहे की ते यंगस्टर्सना नक्की. त्यांचा नॅचरल गेम खेळायला सांगतात, रादर दॅन एक असंच करत त्याच्यात नॅचरल गेम खेळून त्यांना पूर्ण फ्रीडम दिलेली आहे. फुल फ्लो रेस्ट्रिक्शन्स मध्ये नाही आहेत. खेळतात. हो. एक्झॅक्टली. आणि अभिषेक शर्मा तर इज बिंग ग्रूम्ड बाय युवराज सिंग सर. कायच एक्सपेक्ट करणार. ते ते बोलणारच होतो मी. ऍब्सोल्युटली. तो Yes. त्याच्या बॅटमध्ये स्विंग आणि फ्लो दिसतो. हो. तो जो फ्लिक करून जो खेळतो ना तो शॉट. हम्म. आणि त्यांनी म्हणजे ही वॉज स्ट्रगलिंग टू बी फेअर. जोफ्राचे 1-2 बॉलला त्याने स्ट्रगल केला. पहिलाच बॉल तो डाऊन द लाईन केला आणि मिस केला त्याने पहिला बॉल. थोडासा नर्वस दिसत होता. म्हणजे आश्चर्य वाटेल पण होता, तो नर्वस होता. बट नंतर त्याने जो एकदा ती लय पकडली, धमाकेदार बॅटिंग. आणि मला वाटतं तरी त्याचा स्पॉट नक्कीच सिक्युअर केलेला आहे पुढच्या T20 सामन्यांसाठी नक्कीच. पण मला वाटतं येणाऱ्या विश्वचषकासाठी पण 2026च्या हो, ऍज अ ओपनर म्हणून तो आहेच, तो बघितला जातो. स्ट्रॉंग कॅन्डिडेट. आणि प्लस पॉईंट म्हणजे त्याच्याकडे बॉलिंग पण आहे. बॅकअप हो. ऑप्शन बॉलिंग आय म्हणून थिंक त्याला चांगला युज आय करू थिंक शकतो. तो एक जस्ट बॅकअप स्पिनर म्हणून आहे. म्हणजे इट इज आय बॅकअप. पार्ट टाइम. म्हणजे फ्रंट लाईन जर बॉलर्स फ्लॉप जात असतील तर असेच पार्ट टाइमर्स येऊन तुम्हाला विकेट देऊ शकतात. आणि फर्स्ट थिंग, ही इज नॉट अ पार्ट टाइमर टू बी ऑनेस्ट. म्हणजे ऍज अ बॉलिंग जर पाहिली त्याची हो. तर हैदराबादकडून पण तो ऍज अ ऑलराऊंडर म्हणून खेळतोय. बरोबर बरोबर. आय गेस ही इज अ कॅप्टन राईट. ना Not sure. क्लास 10 होता ना गेल्या वर्षी हैदराबादचा नो कॅप्टन. नो 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 सॉरी, नॉट हैदराबाद. ते जे हे खेळतात, इट्स ओके. आय फॉरगॉट विच टीम दॅट ही प्लेज फॉर. जाऊ दे, ते नंतर कव्हर करू एक. नंतर कव्हर करू आपण. ठीक आहे. आणि इथं आपण बॉलिंग बद्दल बोलतोय, बॅटिंग बद्दल बोलतोय, नक्कीच बोलतोय. पण जर तुम्ही फिल्डिंग बघितली, फिल्डिंग, येस, तो Amazing. पॉइंट. दॅट आणि नितीश रेड्डी सर्वात महत्वाचे वॉज द नितीश रेड्डी, 3 कॅचेस. 3 कॅचेस, अमेझिंग. परत फिल्डिंग पण. तो अमेझिंग. म्हणजे तो जो नितीश न्यू रेड्डीचा तो डायव्हिंग कॅच पण जबरदस्त होता. डायव्हिंग मोहम्मद कॅच, कैफ और परत त्यांनी कन्वर्ट केलं. डायव्हिंग स्टॉप पण एक होता त्याचा. म्हणजे बरोबर. या असं क्लिअर होतं की अरे बाउंड्री गेली आहे म्हणून. पण बरोबर. रिंकूने पण मस्त पकडला, उलटा हो, कॅच पकडला मागे पळत. उलटा कॅच. सही नक्कीच होता. तो एक कॅच बघण्यासारखा होता. मला थोडं ही थोडं वाटतं की रिंकूची बॅटिंग जास्त बघायला मिळाली पाहिजे, पण नक्कीच वरचे प्लेयर्स परफॉर्म करतायत. त्याला कदाचित वरती प्रमोट केलं तर मलाही जास्त आनंद मिळेल, बिकॉज मी थोडा रिंकूचा चांगलाच फॅन आहे. मला बघायला आवडते त्याची बॅटिंग. पण तो इतका खाली येतो की कधी कधी नाही बघायला मिळत. सो डोंट वरी आनंद. गौतम गंभीरला आपण तुझा मेसेज पाठवून देऊ अरे नक्की प्लीज. आणि तो नक्कीच तो खेळवेल त्याला वर. नक्की ओपनिंगलाच नक्की. पाठवते.
चांगला टॅलेंट वेस्ट होतं कधी कधी असं वाटतंय. तो KKR मधनं पण नाही खेळताना इतका खाली येतो नो की शेवटी त्याला लेस दॅन 10 बॉल्स मिळतात नो बट चांगल्या चांगल्या ही मॅचेस मध्ये खेळायला. तो तो फिनिशर आहे आनंद. इफ आय परफेक्टली ऑनेस्ट, जी त्याचं 5 सिक्सेसची मॅच आपण ती बघितलेली आहे. अग्री 5 सिक्सेस. अग्री हे तेच आता अग्री पण काय होतं प्रत्येकाला त्याने एक प्रत्येकाला एक रोल दिलेला असणार आहे आणि त्याला त्या पोझिशनला येऊनच जे काय परफॉर्म करायचं, नो डाऊट की जेव्हा गरज पडणार तेव्हा चेंजेस करतीलच. मला वाटतं जेव्हा सिरीज हातात येईल ना प्रॉपरली, मे बी तिसऱ्या मॅच, किती 3 सिरीज की 5ची पाच सिरीज आहे? पाच पाच फाईव्ह पाचची पाच आहे. सीरीज. पाचव्या चौथ्या पाचव्या मॅचला मे बी जर डॉमिनन्स असाच राहिला तर चौथ्या पाचव्या मॅचेसला आपल्याला चेंजेस बघायला मिळतील. खूप सारे चेंजेस बघायला मिळतील. माझा माझा बोलण्याचा मुद्दा हाच होता की हम्म, कारण की T20 हे प्लेयर्स आहेत, सगळे यंगस्टर्स आहेत. हम्म, इव्हेंच्युअली त्यांना ग्रॅज्युएट व्हायचंय 50 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये आणि टेस्ट फॉर्मॅटमध्ये. तर जेव्हा ग्रॅज्युएशनची वेळ येईल त्यांची, तेव्हा त्यांचे नंबर्स हम्म, आणि आकडे बघितले जातात. आणि मग तो ऑन पेपर त्याचा परफॉर्मन्सेस, लेट्स तो 5-10 बॉल खेळायला आला, स्ट्राईक रेट नक्कीच चांगला असेल, पण अमाऊंट ऑफ हम्म, रन आणि ऍव्हरेजिंग जर चांगलं नसेल तर कदाचित दुसऱ्या प्लेयर्सना त्याच्यावरती निवडलं जाईल. सो त्या दृष्टिकोनाने मी म्हणत होतो की ही शुड गेट मोर टाइम टू बॅट असं आहे. हम्म, तो इतका हम्म, चांगला बॅट्समन आहे की तो अजून जास्त रन करू शकतो. आणि त्याला करेक्ट जास्त करेक्ट. कॉन्फिडन्स मिळाला तर तो ऍज अ प्लेअर पण इम्प्रूव्ह या या पण हे येणाऱ्या 2 वर्षांमध्ये वर्ल्ड कपच्या आधी या एक्झॅक्टली दृष्टीनेच ते ग्रूम करतील प्रत्येक प्लेयर्सला. होईल. कारण एक्झॅक्टली त्याला त्याला प्रत्येक वेळ लागणार. पोझिशनसाठी बॅकअप पण भरपूर आहेत आपल्याकडे. हम्म. बरोबर. तिलक वर्मा पण आपण ज्याच्याबद्दल बोलत नाही, आणि रिंकू सिंग असेल किंवा अ, तिलक वर्मा किंवा एनी अदर प्लेस असेल, पण मी सर्वात जास्त एक्सायटेड बघायला नितेश रेड्डी. येस, बरोबर. सेम. मी खूप एक्सायटेड आहे त्याची बॅटिंग T20 मध्ये कशी आहे. आपण टेस्ट मध्ये त्याचा आनंद घेतला त्याच्या बॅटिंगचा, पण मला वाटतं T20 विल बी रिअली इंटरेस्टिंग. कसा परफॉर्म करतो तो. बरोबर. राईट. थोडे जास्त लेफ्टी झालेत इन अ वे बघायला गेलं तर. कारण की जयस्वाल पण अग्रेसिव्ह प्लेअर आहे. हम्म, अभिषेक शर्मा पण अग्रेसिव्ह लेफ्टी प्लेअर आहे. हम्म. त्याच्यानंतर रिंकू तिलक लेफ्टी वर्मा, आहे. असं आहे. तिलक वर्मा आहे. सो अक्षर पटेल आहे. अक्षर पटेल आहे म्हणजे आणि माझ्या मते डॉमिनिक इक्वल बॅट्समन. झालेले आहेत, राईट हँड हम्म. लेफ्ट हँड. आणि पण टॉप ऑर्डर फिनिशरच इज लेफ्ट हँड हेवी जर बघायला गेलं तर, जुनी यंगस्टर्सना बघायला गेलं तर. जुनी असं आहे. ऑस्ट्रेलियाची टीम वाटतीये. बरोबर. जुनी ऑस्ट्रेलियन टीम ते बोलणारच होतो. नक्की ते वाटतं, पण आय गेस हा तर ते मला वाटतं मोर दॅन रायटी लेफ्टी पेक्षा त्यांच्या कॅपेबिलिटी आणि स्किल्सवर त्यांना ती जागा पोझिशन मिळालेली आहे. तिथे रायटी लेफ्टीचा असं काय विचार नाही झालेला. तर तसं जर बघितलं तर आपण आपल्याकडे भारताकडे प्रिडॉमिनेंटली असे रायटीच असे बॅट्समन राहिलेले आहेत, आणि सगळे एखादा सचिनला बघून मोठे झाले तरी. सगळे सचिनला बघून उजव्या हातातच देतात. आपल्या इथं डाव्या हाताने काय उचललं की फटका बसतो आपल्या इथे. बरोबर. सो ते तर ठीक आहे, आहेत लेफ्ट हँडर्स कधी ना कधीच्या काळात आलेले आहेत भारतामध्ये. तर आय गेस इट्स रिअली गुड ऑप्शन आय गेस. बरं. पुढच्या पुढच्या फॉर्मॅट्स मध्ये पण आणि येणाऱ्या वर्ल्ड कप किंवा कशामध्ये बॅकअप चांगला आहे आपल्याला, मिडल ऑर्डर मध्ये किंवा टॉप ऑर्डर मध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर त्यामुळे मला वाटतं इट्स अ रिअली गुड साईन. येस, नक्कीच. आणि तुम्हाला म्हणजे जर ह्या सिरीजचं बोलायचं झालं तर प्रेडिक्शन्स काय आहेत तुमचे? मला असं वाटतं आहे की आपण 4-1 ही सिरीज जिंकू. ओके. पहिले 3 मॅचेस आपल्या हातात येतील आणि नंतर मग सिरीज जिंकले असल्यामुळे थोडे एक्सपेरिमेंटेशन होतील. बाकीचे प्लेयर्स जे बेंच केलेत त्यांना चान्स दिला जाईल आणि मग तिथे कदाचित एक इंग्लंड मॅच जिंकेल असं वाटतंय, पण इंग्लंड सिरीज जिंकेल असं बिलकुल पण कुठल्याही अँगल वाटत नाहीये. त्यांची पण रिलेटिव्हली यंग टीम आहे आणि थोडी अंडर कॉन्फिडेंट वाटते. ऑन द अदर एंड आपले प्लेयर्स चांगले जोशमध्ये आहेत आणि दे विल कॅरी दॅट फॉर्म अहेड इन द कमिंग मॅचेस. सो करेक्ट. 4-1 होईल, कदाचित 5-0 पण होईल, पण 4-1 ची शक्यता मला जास्त वाटते. सो दॅट्स माय प्रिडिक्शन. मला 3-2 वाटतं. इंडिया ना का इंग्लंड? आय मीन इंडिया विन 3-2. ओके. बट माझं तुला प्रेडिक्शन मला तुझ्या- मी थोडासा ओव्हर ऑप्टिमाइज असू शकतो. 5-0 वाटतंय मला. त्याचे रिझन्स असे आहेत की इंग्लंडची बॉलिंग युनिट तेवढी स्ट्रॉंग वाटत नाही मला या सिरीजमध्ये.
हम्म. मे बी त्यांनी जर चेंजेस, जसं साहिलने मेन्शन केलं सुरुवातीला, की सिच्युएशन नुसार जर त्यांनी टीम खेळवली तर मे बी 4-1 होऊ शकेल. पण हम्म, हम्म, आय एम बीइंग टुवर्ड्स हम्म. 5-0. बरं. कारण आपण तिन्ही पण याच्यात चांगले स्ट्रॉंग आहोत इंग्लंडपेक्षा. आणि इंग्लंडची सध्या फक्त बॅटिंग स्ट्रॉंग दिसते मला. बॉलिंगमध्ये लॅग करतायत फक्त, त्या रिझनमुळे मला 5-0 मी म्हणतोय. ओके, ओके, गुड, गुड. सो ऑल गुड फॉर टीम इंडिया. टीम इंडिया येस. होपफुली तो फॉर्म कॅरी करेल येत्या पूर्ण वर्षात. आणि गुड थिंग इज की ही सिरीज झाल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर, चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये ह्या टीम मध्ये असं आपल्याला खेळणार नाही. मग IPL येतो. मग नंतर पुढचे जे टुर्नामेंट्स आहेत, इंग्लंडमध्ये टेस्ट. T20 सिरीज होऊ शकते कदाचित. नाही, टेस्ट सिरीज आहे इंग्लंडमध्ये. नो नो, डायरेक्टली पण टेस्ट त्या सिरीज आहे. प्लेयर्सना चांगला एक्सपोजर मिळतोय, IPLचा एक्सपोजर मिळतोय, परत रेस्ट मिळते. सो टीम बिल्डिंग टुवर्ड्स दी वर्ल्ड कप ही चांगली होणार आहे. चांगले कॉन्फिडेंट प्लेयर्स असतील आणि प्लस सब कॉन्टिनेंट मध्ये आहे. सो प्लेइंग कंडिशन्स विल सूट देम मोर. सो आपले चान्सेस वाढतात. आय एम हॅपी. ऍब्सोल्युटली. आय थिंक आपले व्ह्युअर्स पण हॅपी असतील आणि इंडियन नक्की. जनता हॅपी असेल. कारण की जर टीम हम्म. इंडिया वर्ल्ड कप रिटेन करू शकली त्याच्यापेक्षा आनंद काहीच नाही आहे जगात. हम्म. नक्कीच. नक्कीच. पुन्हा एकदा आता कोण असेल कॅप्टन, कोण असेल, मला मला थोडस सूर्यकुमार यादव बद्दल आपण सूर्यालाच बोललो देतील, नाहीये. सूर्याला देतील, हम्म. सूर्यालाच देतील. चेंज करणार नाही कारण कारण की आता रिझन मी म्हणेल की त्याचा काय असं कमेंडेबल परफॉर्मन्स राहिलेला नाहीये ऍज अ बॅट्समन. ही मस्ट बी रिअली गुड विथ हिज कॅप्टनशिप अँड ऑल लिडरशिप. पण आपण गेला वर्ल्ड कप जरी बघितला किंवा एक्सपिरियन्स. तुमचा तितका खास परफॉर्मन्स नाही राहिलेला, आणि असाच जर राहत गेला तर तिथेही थोडस आपल्याला कॉम्प्रोमाइज दिसू शकतं. मला नाही, आय डोंट वाटतंय थिंक त्या सो. त्या पोझिशन बद्दल. कारण सूर्यकुमार यादवनी स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे माझ्या मते. ओके. ही डझंट नीड एनी अदर व्हॅलिडेशन. म्हणजे सध्या फॉर्म त्याचा थोडा खराब असेल, पण ते म्हणतो ना आपण, क्लास इज परमनंट. तर त्याचा क्लास पण दिसेलच आपल्याला लवकरच. लाईक कोहली. दॅट्स होपफुली ट्रू. दॅट्स वी त्यांनी वॉन्ट. प्रेशर न घेऊन खेळलं पाहिजे, कॅप्टन्सीचं प्रेशर न घेऊन तसा नॅचरल गेम खेळला पाहिजे आणि ही विल शाईन फॉर शुअर. तो कॉन्फिडेंट दिसतो, पण एखादा शॉट असा खराब शॉट खेळून आउट होतोय. म्हणजे पिच आपलं वर्ल्ड कप जरी बघितला किंवा आता या सिरीजची पहिलीच मॅच जर बघितली, बट या वी ऑल वॉन्ट हिम टू परफॉर्म वेल. आणखीन काय ऍड करायचं तुम्हाला? नेक्स्ट मॅच बद्दल मला वाटतं चेन्नईमध्ये मॅच आहे. काही चेंजेस वाटतात टीम मध्ये होते? मला वाटतं इंडिया विनिंग कॉम्बिनेशन सोबतच जाईल. पण डिपेंड, एक स्पिनर मे बी कमी करून एक फास्टरला खेळवतील. मे बी मोहम्मद शमीची जागा बनवू शकते, वी नेव्हर नो. चेन्नई स्पिनरला नाही कमी करणार. ओके, मला वाटतं रिझन तीन आय एम स्पिनर सेइंग, सोबत खेळतील. लेट्स सी. बट चेन्नईचा ट्रॅक कसा राहिलेला आहे, चेन्नईचा ट्रॅक कधी स्पिन कधी बॅट असं नाही राहत. मला वाटतं इक्वली बॅलन्स असतो. आपण IPLच्या मॅचेसमध्ये जर बघितलं, सो त्या दृष्टीने मग ऑन द डे कसा असेल ट्रॅक, आय डोंट नो. कोणालाच सांगू नये, कोणी सांगू शकत नाही. त्या हिशोबाने बघावं लागेल. आणि मे बी माझं प्रेडिक्शन तर आहे की आय गेस एक फास्ट बॉलर अतिरिक्त खेळायला जाऊ शकतो, आणि तो मे बी कुणाला ड्रॉप करतो? बिश्नोई आय विल ड्रॉप मोस्ट प्रॉब्ली, बिकॉज ओके. आय विल कीप Akshar Patel and who is the other guy? Varun Chakravarti. वरुण For चक्रवर्ती. sure. For sure. But मग मी रवी बिश्नोईला ड्रॉप करेल. येस, माझं पण सेम ओपिनियन आहे. जर पेसर हम्म. इन्क्लूड केला तर अनफॉर्च्युनेटली रवी बिश्नोईला ड्रॉप करावं लागेल. कारण ते ओके, कॉम्बिनेशन थोडंसं हम्म. सुटेबल आहे. ओके. मला तर वाटतं Yeah. सेम टीमच खेळ. मला वाटत नाही टीम हम्म. चेंज होईल असं. सो लेट्स सी. Yeah. 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 It depends on the pitch, as I said. नाहीतर इंडिया नेहमी एक ते ट्रेडिशन फॉलोच केलेलं आहे, विनिंग कॉम्बिनेशन सोबत जनरली मॅचेस खेळायचं. नाही चेंज होत. नक्कीच. ठीक आहे. सो हे ओके. होते आमचे प्रेडिक्शन्स जे त्या मॅचेसचे आणि ओव्हरऑल टुर्नामेंटचे, सिरीजचे. आणि
आम्ही एक नवीन प्रकल्प सुरू करायचा प्रयत्न करणार आहोत. एक फन सेगमेंट साहिलने एक आयडिया सजेस्ट केली. सो होपफुली तुम्हाला आवडेल. निशांत, तू रेडी स्क्रीन शेअर करायला? येस, आय एम रेडी. ओके, सो लेट्स गो फॉर इट. काही सिलेक्टिव्ह मीम्स आहेत जे आपण बघणार आहोत. तर साहिलच्या फेवरेट मीम पासून आपण सुरुवात करूया. तिघेही नाही खेळलं ना. अँड शाउट आउट टू टीबी क्रिकेट न्यूज. काय वाटतं, म्हणजे आरसीबी फॅन्सने आता करावं तर करावं काय, की इतके एक चांगले मिनिट. मजबूत प्लेयर. इट्स नॉट जस्ट अबाउट दिस 3 पीपल. कोण कोण आहे याच्यामध्ये? लिव्हिंगस्टन आहे, दुसरं कोण आहे दोघं? सॉल्ट आहे. सॉल्ट Full आणि drop. तिसरा. हा, तर ते तिघांना ड्रॉप केलं. ह्या तिघांना घेतलेलं आहे आणि तिघांचा परफॉर्मन्स असा दिसतोय. प्लस मॅक्सवेलचा जर परफॉर्मन्स बघितला आताच्या मॅचेस मध्ये, तो धुमाकूळ घालतोय तिकडे आणि Correct. त्याला ड्रॉप केलेलं आहे. त्यांनी त्याला ड्रॉप केलं, म्हणजे हो. परफॉर्मिंग प्लेयर्स न त्यांनी ड्रॉप आरसीबी करून. ज्याला ड्रॉप करताय ते परफॉर्म करतायत. ऍब्सोल्युटली. आणि हा इतिहास राहिलेला आहे. लेट्स गो टू द नेक्स्ट वन. इधर जान मेरी चली गई है। कितना खर्चा हुआ है मालूम है बेटा? सर कितना हुआ? तू दे रहा है? शाउट आउट टू ब्रँडेड फरदीन. Oh my God. पाकिस्तान तर Nice one. बघतोच आहे नुसतं. भोगावं लागणारच आहे म्हणा. करेक्ट. पुढची मीम बघूया. क्या क्या I guess परत एक सब अंग भर रहे इधर। क्या? कुछ नहीं भाई, क्या क्या या स्कोर कार्डकडे बघून काय वाटतं, शार्दुल म्हणजे ठाकूर द रणजी लॉर्ड. टुर्नामेंट चालू आहे. हम्म. चालू आहे. जर ऑन पेपर मुंबईचा स्क्वॉड बघितला तर एकदम स्टार स्टडेड लेजेंडरी स्क्वॉड वाटेल, म्हणजे ऑपोनेंट्सना हादरा बसेल. पण जर परफॉर्मन्स बघितला तर एकदम हास्यास्पद परफॉर्मन्स आहे. आणि ज्या काय? शॉटला म्हणजे वाईट वाटलं, इवन इफ यू सी द बॉलर्स दॅट आणि फिल्डिंग साईडची बॉलिंग करत होती काश्मीरची टीम होती, जम्मू त्यांनाही काश्मीर थोडं जम्मू काश्मीरची टीम होती, त्यांनाही थोडंसं वाईट वाटलं जेव्हा रोहित शर्मा आउट झाला आणि त्यांनी जास्त सेलिब्रेट नाही केलं. नाही केलं, मी पण बघितलं. आणि ज्या शॉटला तो आउट झाला त्या शॉटवर मला वाटतं तो ही इज व्हेरी स्ट्रॉंग. अशा शॉटला आउट झाला तो. म्हणजे तो बरोबर. वेस्ट हाईडला जो बॉल असतो ना, ही बरोबर. प्लेस रिअली दॅट वेल. बट बरोबर. आय डोंट नो, मे बी तो थोडा तरी मला तो थोडा ऑफिश बॉल वाटला. त्याला तो हुक करायचा प्रयत्न करत होता आणि ऑफिश बसून कॅच गेलाय. तो प्री नोशन्स मी जातोय असं वाटतंय. Actually, Ranji was supposed to be, their morale booster for bigger matches. पण fingers crossed, सेकंड इनिंग मध्ये शतक व्हावं अशीच अपेक्षा. नक्कीच. पुढचा अँड द लास्ट मीम. हा मीम माझा फेवरेट आहे. पहिल्या बसणार. चप्पल पहन जाओ, चप्पल पहन जाओ, जाओ। काय क्रिएटिव्हिटी आहे लोकांची, बघितलं का? पण चहल आहे मागे मागे चहल आहे. क्रिकेट न्यूज शाउट आउट टू यू गाईज. किशन आहे. फॉर ऑल दोज हू मिस द बस. बट हे आपल्या व्ह्युअर्सला ही क्रिएटिव्ह, लिस्ट इट खूप इज जस्ट मोठी होती. खूप मोठी लिस्ट आहे. मी हंड्रेड्स ऑफ मीम्स बघितले. पीपल आर सो क्रिएटिव्ह आणि खास करून चॅम्पियन्स ट्रॉफी बद्दल खास करून जास्त मीम्स बनतात. हो, बरोबर. आणि अजून आता बनतील. आता ती जसं टुर्नामेंट जवळ येईल अजून करेक्ट तोड तोड मीम्स मिळतात. आम्हाला नक्की मी क्रिकेट प्रेक्षकांना म्हणेल, आम्हाला नक्की कळवा हा फन सेगमेंट तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला आवडेल का आणखी बघायला पुढच्या व्हिडिओज मध्ये. आम्हाला नक्की कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला फीडबॅक आणि कळवत जा. आणि अजून काय इनोव्हेटिव्ह करू शकतो जेणेकरून तुम्ही एंटरटेन व्हाल हे पण नक्की सांगा. आजचा व्हिडिओ मला वाटतं आपण इथेच थांबूया. आणि प्लीज चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा
आणि आमच्या व्हिडिओवरती कॉमेंट करा. तुमचं प्रेम आमच्यावरती दाखवत राहा. आम्ही नक्कीच लवकर परत येऊ पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अशीच धमाल करत राहूया, गप्पा मारत राहूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच लवकर भेटू. बाय बाय. परफेक्ट. See you in the next video. Bye.